महाराजांच्या अंगारामध्ये आणि पारायणामध्ये किती शक्ती आहे याबद्दलचाच एक अनुभव आहे। तो अनुभव मी तुम्हाला वाचून दाखवत आहे। माझी आई 91 वर्ष वयाची, सध्या नागपूर माझ्या धाकट्या भावाकडे आहे। ठाण्याला असताना प्रत्येक वाढदिवसाला श्री गजानन महाराज मंदिर, राम मारुती रोड, ठाणे इथे ती नित्यनियमाने जायची आणि 25 वर्ष पूजा प्रार्थना करून वयाप्रमाणे 1-1 रुपया प्रत्येक वर्षी असे महाराजांना अर्पण करीत असे। यावर्षी ती नागपूरला असल्यामुळे व्हिडिओ कॉलमध्ये मला मंदिरात जाऊन 91 रुपये पेटीत टाकायला सांगितले। त्या दिवशी आईची प्रकृती बरी नसल्याने तिला पीटी केअर दवाखान्यात भरती केले। तिची प्रकृती हळूहळू बिघडत असल्यामुळे माझ्या भावाला चिंता वाटू लागली आणि त्याने आम्हा सर्वांना नागपूरला यावेळेस सांगितले। त्याप्रमाणे आम्ही सगळे मुंबईहून नागपूरला गेलो। श्री गजानन विजय ग्रंथ 3 दिवसीय दशमी, एकादशी आणि द्वादशी पारायणासाठी बसलो। दुसऱ्या दिवशी मला परत फोन आला की आईची तब्येत नाजूक आहे आणि तू जमेल तसे नागपूरला निघून ये। मी माझ्या मोठ्या मुलासोबत फ्लाईटने नागपूर करता निघालो। सोबत श्री गजानन महाराज मंदिर येथील अंगारा आणि प्रसाद घेऊन गेलो। आईची तब्येत सिरियस होती आणि तिची वाचा आणि दृष्टी गेली होती। मी गेल्यावर तिला अंगारा लावला आणि भावाच्या घरी निघून गेलो आणि महाराजांना प्रार्थना करीत बसलो। दुसऱ्या दिवशी आईची तब्येत सुधारायला लागली आणि दवाखान्यात डॉक्टरांनी डिस्चार्ज द्यायला सांगितले। त्यांच्या मते तिला कॅन्सर आहे असे निदान त्यांनी केले, परंतु आम्ही टेस्ट करता आग्रह धरला। रिपोर्ट आल्यानंतर असे कळाले की तिला कॅन्सर वगैरे काही नाही। आता ती दिवसेंदिवस बरी होत आहे आणि तिला सगळं काही आठवायला लागलं आहे। हे सगळं श्री गजानन महाराजांच्या कृपेने झालं आहे। श्री गजानन महाराजांनी तिला मरणाच्या दारातून परत आणलं आहे। तुम्हाला देखील अशा प्रकारचे अनुभव पाठवायचे असतील तर तुम्ही खाली मी नंबर देत आहे व्हॉट्सअप, त्यावरती तुम्ही तुमचे अनुभव पाठवू शकता।